तिचा होता याची संबंध असावा की तिला ब्लॅकमेल करतो, तिला फसवता, अशा काही तक्रार अशी दाखल झालेली आहे. एक वांगणीमध्ये राहणारी पीडित मुलगी, तिला एक तरुण लग्न झालेला एक पुरुष वारंवार 2 ते 4 दिवसापासून मेसेज करत होता आणि भेटायला बोलत होता. मग तू अशा प्रकारे आहे, चांगली आहे. आणि मग त्या मुलीने मी त्या मुलीचं खरं तर अभिनंदन करतो, तिला मनापासून शुभेच्छा देतो. त्या मुलीने एक डेअरिंग करून त्या मुलाला भेटण्यासाठी टायमिंग दिला आणि डोंबिवली येथे असलेल्या शिवमंदिर रोडवर त्या लोक भेटल्यानंतर त्याला पोलिसांच्या हवाली करण्यात आला. खरं तर त्या तर सर्व मुली असतील, भगिनी असतील, त्यांनी डेअरिंग केलं पाहिजे. आणि जे असे समाजघातक लोक आहेत, जे मुलींना फसवण्याचं काम करतात, महिलांना फसवण्याचं काम करतात, आणि अशा लोकांना मोठ्या प्रमाणात शिक्षा झाली पाहिजे. आज पोलीस स्टेशनला त्याला पकडून पोलिसांच्या हवाले केलं. पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्याच्यावर कडक कारवाई करू अशी आम्ही मागणी केलेली आहे. आणि अशा मुलांची सखोल खोलवर जाऊन की याच्यामागे काही मोठं षडयंत्र आहे का, याची सखोल चौकशी केली पाहिजे पोलिसांनी, अशीही मागणी आपण केलेली आहे. आणि त्या मुलीचं परत मी अभिनंदन करतो की मोठ्या प्रमाणात तिने डेअरिंग केलं. काय घडना आहे नेमकी आणि तुम्ही आता रामनगरला आलात, काय गुन्हा दाखल होत आहे? नमस्कार. आमच्या काही कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आम्हाला समजलं की या कार्यकर्त्याच्या बहिणीला वारंवार 2-3 दिवसापासून एक मुसलमान मुलगा मेसेज करून त्रास देतोय, अश्लील मेसेजेस करतोय, लॉजला ये वगैरे. तर ती मुलगी जागृत असल्या कारणाने तिने ज्या भावंडांना आणि घरी सांगितलं की दादा आमच्यासोबत असा प्रकार होतोय. ती ज्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत राहते तिकडे जाऊन त्या चौकीला तक्रार देण्याचा प्रयत्न केला, पण तो सायबरचा गुन्हा आहे असं सांगून तिला परत पाठवण्यात आलं. मग आपण त्या मुलीच्या साथीने त्या मुलाला पकडण्यासाठी एका ठिकाणी बोलवून घेतलं आणि त्या ठिकाणी ट्रॅप लावून पोलिसांच्या मदतीने त्या मुलाला पण ताब्यात घेतलेला आहे. तो मुसलमान मुलगा हा विवाहित असून त्याला एक मुलगा सुद्धा आहे आणि तरी सुद्धा हा वारंवार अशा अल्पवयीन किंवा हिंदू मुलींना त्रास हेतुपुरस्सर देतोय. याच्यात रॅकेट असं लक्षात येते की त्याला नंबर कुठल्या तरी एका मित्राकडनं मिळालेला, एक नंबर त्याचा ब्लॉक केल्यानंतर अजून एक वेगळ्या अब्दुल नावाच्या मुलाच्या नंबरवरनं त्यांनी तिला फोन करून संपर्क करून त्रास द्यायचा प्रयत्न केला. तर हा सगळा प्रकार खूप गंभीर आहे. आपण आता देशात ज्या काय नाशिक, परतवाडा वगैरे नागपूर हे जे काय प्रकरणं चालले असे बघतो, तर या मुलीच्या संदर्भात पण असं लक्षात येतं की ती पहिले या कॉल सेंटरमध्ये काम करायची आणि तिथे देखील तिचे काही मुसलमान धर्मातले मित्र होते. त्यांच्या माध्यमातून हा कुठे नंबर गेलाय का याचा देखील तपास व्हावा आणि त्या मुलाच्या फोनमध्ये इतर कुठल्या मुलींची असं त्यांनी संपर्क केलाय का ह्याचा देखील तपास व्हावा अशी विनंती आम्ही माननीय ACP साहेब हेमाडे सर यांच्याकडे देखील केलेली आहे आणि ते देखील त्याचा गांभीर्याने तपास करत आहेत आणि गुन्हा दाखल होत आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.